जे दुसऱ्या केवळ आणि केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी त्यांची धुणी भांडी करतायत, त्यांना कळत नाही अरे तुम्ही आईची पूर्णपणे विटंबना करत होते आणि ते उड्या डोळ्याने बघताय. सर्व शिवसैनिक बांधवांना भगिनी आणि माता, बऱ्याच दिवसानंतर अशा कौटुंबिक कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहिलेलो आहे. आणि सर्वप्रथम संजय पुढे गेले, तुम्हाला खास धन्यवाद. एवढ्यासाठी धन्यवाद की प्रत्येक वेळेला सगळ्यांना सर्व काही देता येतं असं नाही. आणि हल्ली तर एक पद्धत झालेली आहे, ज्याला दिलं की तो जातो. त्याच्यामुळे काही वेळेला देताना सुद्धा भीती वाटते. पण संजय, तुमचं कौतुक आणि तुमचा अभिमान आहे, कारण तुम्हाला विभाग प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती ती यशस्वीपणाने सांभाळली. आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगितले की संजय आता विधानसभेवरती लक्ष द्या. ही काही सोपी गोष्ट नाही की एखादं पद दिलंय ते काढल्यानंतर दुसऱ्याला दिलेल्या पदामुळे आनंदी होणं आणि नुसतं आनंदितच व्हायचं नाही तर त्याचा सत्कार करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि याला शिवसैनिक म्हणतात. आज काय बोलायचा हा माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण ज्याप्रमाणे तुम्ही एक स्वतःचा अनुभव सांगितला, सुनीलना तुम्ही अरे तुरे बोलत होता, तसं या सगळ्यांमध्ये मी फक्त एकट्या अनिललाच अरे तुरे बोलतो. कारण आधी मला माहिती नव्हतं, त्याची केस त्यावेळेला बऱ्यापैकी काळे होते. आणि सहज रोज येणारा जाणारा अनिल 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 एक दिवस माझ्यासमोर आपले शिवसैनिक आले आणि अनिलचा वाढदिवस आहे तर त्याला शुभेच्छाचे रेकॉर्ड. म्हटलं अच्छा कितवा वाढदिवस? तर 50वा. अरे म्हटलं माझ्यावर मोठा आहे. पण वयाने मोठा झाला तरी मनाने तरुण असणारी सगळी माणसं आहेत. तसं देसाई साहेब आहेत, रावते आहेत. आणि हे सगळी अशी जवान लोक बघितल्यानंतर शिवसेना प्रमुखांचं ते वाक्य आठवतं की वय सगळ्यांनाच गाठत असतं. वयाने माणूस थकत असतो, शरीर सुद्धा थकत असतं, पण मनाने ज्या वेळेला तुम्ही थकता तेव्हा तुम्ही खरं वृद्ध होता. पण इकडे कोणी मनाने थकलेलंच नाहीये. आणि तुमच्या सगळ्यांचं अगदी देसाई साहेब आहेत, दिवाकरजी रावते आहेत, गीते साहेब आहेत, सगळे आहेत. आणि समोर सुद्धा माझे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतोय, कारण तुम्ही शिवसेना प्रमुखांनंतर मला आपला नेता मानता आणि जो मान तुम्ही त्यांना देत होता तोच मलाही देताय. याच्यापेक्षा आणखी वैभव ते काय असतं? ठीक आहे, सत्ता येते जाते, परत येते आणि ती परत येणार, आणणार. ठीक आहे, आज 4 राज्यांचा निकाल लागलाय. जे जिंकले त्यांचं अभिनंदन करतो, अगदी मोकळ्या मनाने करतो. निकाल अपेक्षित अनपेक्षित ज्याचं ते बघतील, पण जे जिंकले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि यालाच लोकशाही म्हणतात. अशीच लोकशाही देशात टिकली पाहिजे, ती टिकावी यासाठी आपण लढतो आहोत. 2024ची निवडणूक जी आहे ती एवढ्यासाठी महत्वाची आहे की आता जशा निवडणुका होत आहेत तशा त्या निवडणुका 24 नंतर सुद्धा होत राहिल्या पाहिजेत. जनतेने ठरवावं. जसं पूर्वीची एक म्हण होती, यथा राजा तथा प्रजा, तशी लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा. प्रजा ठरवते राजा कोण पाहिजे आणि तो ठरवण्याचा अधिकार राहतोय की जातोय असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा आपण लढायला उभं राहिलेलो आहोत. मला बाबुल जी, आपको भी मैं धन्यवाद देना चाहता हूं, कारण ये कोई आसान चीज नहीं है कि वहां जो पार्टी बैठी है सत्ता में उसको छोड़कर उसके खिलाफ खड़े रहना और सिर्फ खड़े नहीं लड़ना. आणि महाराष्ट्र आणि बंगालची ती एक परंपरा आहे. महाराष्ट्र बंगाल की एक परंपरा है, अन्याय के खिलाफ लड़ो. पूरे देश में सिर्फ महाराष्ट्र, बाकी सारे राज्य थे, पंजाब भी था, सब थे. पण जेवढे क्रांतिकारी महाराष्ट्राने बंगालने वगैरे दिले आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जो सहयोग दिला, ती एक बंगाल आणि महाराष्ट्राची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. या देशामध्ये लोकशाही टिकण्यासाठी म्हणून आपण उभे राहिलेलो आहोत. नाहीतर आमचं सुद्धा काय जात आहे. आता सुद्धा जे काही मिंदे गेलेले आहेत तिकडे,
त्यांना कळत नाही आपण काय करतो आहोत. नाही, गद्दार आहेच, पण गद्दार केवळ शिवसेनेशी नाही, गद्दारी महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या मातेशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी ते करताय. जे दुसऱ्या केवळ आणि केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी त्यांची धुणी भांडी करतायत, त्यांना कळत नाही अरे तुम्ही आईची पूर्णपणे विटंबना करत होते आणि ते उड्या डोळ्याने बघतायत. हे जे जीव जळतोय. आणि मग ते जे एक वाक्य होतं ना, मला वाटतं दत्ताजी शिंदे, बचेंगे ते और तो और भी लढेंगे. बचेंगे क्या, हम लड़ेंगे और देश को बचाएंगे. हम तो लड़ेंगे, बचने का सवाल ही नहीं, हम तो बचेंगे ही, लेकिन लड़ेंगे और देश को बचाएंगे. आणि लढाई केवळ मला काहीतरी माझं पद गेलं अशी पदं येतात जातात, पण असे सोन्यासारखे शिवसैनिक सोबत असल्यानंतर मला त्याची पर्वा नाही. आज या सगळ्या वातावरणात अजून सुद्धा नंतर पुढची गाणी आहेत, पण त्या जुन्या सगळ्या आठवणी, आप जो गाना गा रहे थे वो पुरानी यादें, किशोरदा आए थे षण्मुखानंद हॉल, 2-3 कार्यक्रम त्यांचे झाले होते. मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, सब सारे लोग आते थे, लक्ष्मीकांत प्यारेलाल. वो एक जमाना था, अलग जमाना था. और उस वक्त ये सारा ऑर्केस्ट्रा, लाइव ऑर्केस्ट्रा था. अब तो सब कीबोर्ड पे होता है. वोटिंग भी ईवीएम वरती होतं. त्याच्यामुळे नक्की कळतच नाही खरं काय खोटं काय, कोण किसका आवाज निकाल रहा है. ते सगळं पहिलं आज म्हणजे मी तरी बऱ्याच दिवसांनी बघितलं, बरं वाटलं. आणि आता हे सगळं वातावरण चांगलं, सुरमई म्हणजे संजय आपली गोव्याची सुरमई नाही, सुरमई. आता लगेच गोव्याचे लोक आहेत ते सुरमई चांगली आहे, तसं नाही. या सुरमई वातावरणामध्ये उगाच माझ्या असुराचं काय काम नाहीये. तर हे असे सगळे सूर मिले सूर हमारा तुम्हारा, वो ते जे गाणं आहे तसं आपण आपल्या स्वाभिमानासाठी ज्या शिवसेनेचा जन्म झाला ती संपवायला जे निघाले त्यांना संपवल्याशिवाय राहायचं नाही. आणि तीच जबाबदारी या नेत्यांवरती मी दिलेली आहे. हे नेतेपद हे शोभेचं पद नाहीये. केवळ काहीतरी कोणाला तरी दिसला म्हणून, कार्यक्रमाला आला म्हणून छातीला बिल्ला लावला तसं नाहीये. हे जे शिवसेना प्रमुखांनी आपल्यामध्ये आपल्या स्वाभिमान, अभिमान आणि जिद्द, आत्मविश्वास जो भिनवलेला आहे तो पुढच्या पिढीमध्ये देण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी म्हणून या सगळ्या नेत्यांची नेमणूक केलेली आहे. हे पुढे काम आता आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचंय, तुम्ही सुद्धा. म्हणजे याच्यामध्ये ठीक आहे, नेते आणि शिवसैनिक याच्यामध्ये मी फरक मानतच नाही मुळामध्ये. उलट मी तर असं म्हणतो की माझ्याही पेक्षा, म्हणजे मी पक्षप्रमुख आहे, पण माझ्याही पेक्षा जास्त महत्वाचा जर कोण असेल तर तो माझा गटप्रमुख. तो माझा गटप्रमुख, कारण तो आहे खरा. तो मतदारांकडे जात असतो, त्यांना काय हवं नको ते बघत असतो आणि निवडणुकीच्या दिवशी सुद्धा काम तो करत असतो. त्यांच्याचमुळे आपले नगरसेवक निवडून येतात, आमदार निवडून येतात, खासदार निवडून येतात, मग त्यांच्यापैकी मंत्री होतात, मुख्यमंत्री वगैरे तर आहेच. पण तो गटप्रमुख आहे आणि तो जोपर्यंत मजबूत आहे तोपर्यंत मला नाही वाटत हे आज किती जरी जिंकले असले तरी माझं म्हणणे महाराष्ट्रात याच, महाराष्ट्रामध्ये याच. कारण गेल्या वेळेला असंच झालं होतं. याच निवडणुकांमध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान तीनों स्टेट में कांग्रेस जीत गई थी, लेकिन पार्लियामेंट में क्या हुआ, उल्टा हो गया. तो अभी मला असं वाटतं की हारलो त्याचं दुःख, काँग्रेस हारली किंवा काय ते त्याचं दुःख असेल, पण कदाचित हे 2024चे शुभ संकेत आहेत. हे शुभ संकेत आहेत, कारण लोक एवढी काही मूर्ख नाहीयेत. एक बार ऐसे भी हुआ था 99 में, हमारी युती थी, गठबंधन था. आणि तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कारगिलचं युद्ध जिंकल्यानंतर आपण लोकसभा आणि विधानसभा 6 महिने आधी घेतलं होतं, कारण एक वातावरण आहे, माहोल आहे, आजच करूया आपण. आणि आपण घेतल्या निवडणुका. वरती आपलं सरकार आलं पण खाली दांडी उडाली. पण याही वेळेला तसं होण्याची शक्यता, हे जे काय वातावरण झालेलं आहे त्या वातावरणाचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन लोकसभेबरोबर महाराष्ट्राची विधानसभा सुद्धा लावू शकतील. त्याची तयारी करा, त्याच्या तयारीला लागा. मी जास्त आता काय बोलत बसणार नाही, कारण पुढे गाणी आहेच, आपली सभा आणि येत्या काही दिवसामध्येच आणखीन एक कार्यक्रम मुंबईचा लावणार आहेच. कार्यक्रम म्हणजे संगीताचा नाही, आपला मुंबईच्या जिव्हाळ्याचा आहे आणि तो मी 2-3 दिवसात जाहीर करीन. तेव्हा पण मला जे काय बोलायचं ते मी बोलेनच. तूर्त आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि या सर्व नव्या जुन्या नेत्यांना आणि तमाम शिवसैनिकांना अशी तुम्ही साथ सोबत संगत द्या. कितीही वादळ आली तरी वादळाला परतवण्याची ताकद
काय असते तो आपल्या महाराष्ट्र दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हेच वचन तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.